तर हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आपण चष्मा वगैरे घालून कुठे निघालो म्हणजे एक नंबर जागा आणि स्पेस आहे मित्रांनो. लोणावळ्यातला फेमस जागा आणि एकदम मस्त आता नैसर्गिक वातावरण मस्तपैकी आपल्याला आता बघायचंय कसं वगैरे काय लोणावळ्याचं. आणि मित्रांनो, खूप छान अशी जागा पण आहे, सुंदर वातावरण तिथलं आणि कल्चर वगैरे खूप छान आहे मित्रांनो. तर आता आपल्याला लोणावळा साईडला जायचंय, खास करवंद खाण्यासाठी. तर मित्रांनो, आता करवंदचा सीझन चालू होता, त्यामुळे करवंद आलेली आहे भरपूर. तर आपण करवंद खाण्यासाठी निघालेलो आहे. तर तुम्हालाही करवंद खाण्यासाठी यायचं असेल तर नक्की आपल्या ब्लॉग मध्ये बघा आणि तिथे लोकेशनला या. खरंच खूप छान. आता तिथे आलो, तिकीट वगैरे काढलं मस्तपैकी. आता इथे आलेलो आहे आपण लोकेशनला, दापोडीच्या रेल्वे स्टेशनला. आता दापोडी रेल्वे स्टेशन वरून आपण तिकीट काढणार आहे लोणावळ्याचं. मग तिथून पुढे आपण प्रवास करणार आहोत. तर मित्रांनो, हे बघू शकता दापोडीच्या बस स्टॉपवर 10 वाजून 13 मिनिट झालेले आहे. सकाळी आपण निघालेलो आहोत. तर बघू शकता बस स्टॉप पलीकडलं पूर्णपणे रेल्वे स्टेशनचा प्लॉट पुरं हे शांत आहे आणि गर्दी नाहीये. आता आपल्या क्रमांकावर भरपूर गर्दी वगैरे आहे, कारण की आता आपली ट्रेन येणार आहे, आपले लोकल येणार आहे त्याच्यामुळे. तर मग मित्र पण काय आपल्यासोबत बडबड करत होता, त्याच्यामुळे त्याचा थोडासा शूट वगैरे घेतला. तर त्याला जाऊ द्या म्हटलं. मग आपण मस्तपैकी आता रेडी बिडी होऊन एक नंबर आता सध्या निघालो होतो. तर बघू शकता आपले थोडक्यात म्हणलं तर ट्रेन येईनच. तर वाटच बघत होतो, सर्वजण वाटच बघत होते आपल्या लोकलची. तर मित्रांनो, मस्तपैकी आपण एन्जॉय करणार आहे या आपल्या ब्लॉग मध्ये. आणि खूप मस्त जागा आहे. तुम्ही खरंच शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पण खूप आनंद येईल. ब्लॉग बघण्यामध्ये पण खूप मजा येईल. आणि नक्कीच तुम्ही मला कमेंट मध्ये ते लोकेशन विचारसाल. तर मित्रांनो, आता आपली लोकल आलेली आहेत, आपण लोकल मध्ये बसून डायरेक्ट थेट जाणार आहोत लोणावळा. मी प्रत्येक स्टेशन तुम्हाला दापोडी बसून गाईड करत राहील की बाबा याच्यानंतर कुठलं स्टेशन येईल. तर मित्रांनो, बघू शकता आता पूर्णपणे आपली ट्रेन सध्या म्हणजे लोकल काही डब्बे जे आहेत ते खाली आहेत आणि काही भरलेले आहेत. तर मित्रांनो, आपण थोडं पुढे जाणार आहोत आणि पुढे जाऊन मस्तपैकी आपला जागा वगैरे भेटेल. परंतु मला जागा बसायसाठी भेटली होती, परंतु मी बसलो नाही, कारण की मला ब्लॉग शूट करायचा होता. त्यामुळे मी दरवाजा साईडला उभा राहिलो आणि मग साईडचे जे काही दिसेल त्याचे आपण व्हिडिओ घेत गेलो. तर मित्रांनो, बघू शकता मी पण माझा छोटासा क्लिप वगैरे घेतली आतमधून. गर्दी वगैरे बघू शकता खूप आहेत आणि माझे मित्र जे आहेत माझ्यासोबत जे आले होते ते साईडला बसलेले आहेत. हे बघू शकता मित्रांनो, हे दापोडीच्या पुढचे रेल्वे स्टेशन म्हणजे कासारवाडीचे आहे. तर मित्रांनो, प्रत्येक स्टॉपचे प्रत्येक रेल्वे स्टेशनचे दापोडी पासून पुढे मी शूट घेतलेला आहे. तर तुम्हाला ते गाईड होईल. हे पिंपरीचे बघा, कासारवाडीचे गेल्यानंतर पिंपरी पिंपरी मार्केट वगैरे पिंपरी सर्वांनाच माहित आहे. तर दापोडीच्या नंतर कासारवाडी, कासारवाडीच्या नंतर पिंपरी, असे प्रत्येक महिने म्हणजे आपण या ब्लॉग मध्ये रेल्वे स्टेशन घेतलेले आहे. तुम्हाला प्रत्येकाला गाईड करेल आणि इथून पुढे आता कसं जायचं वगैरे काय वगैरे सर्व तुम्हाला दिसेल. आता हे चिंचवडचं रेल्वे स्टेशन आहे बघा मित्रांनो. या रेल्वे स्टेशनवरती 4 ट्रॅक आहेत असं मला वाटतंय. आणि बघू शकता चिंचवडच्या नंतर आकुर्डी. आकुर्डी असं झाल्यानंतर पुढे पुढे आपल्याला देवरोड लागेल, वेगवेगळ्या प्रकारचे रेल्वे स्टेशन लागेल. त्या रेल्वे स्टेशन पास करून आपल्याला आपल्या मंजिलपर्यंत पोहोचायचं. तर मी फक्त काय केलं मित्रांनो, जे काही रेल्वे स्टेशन येतील ना तेवढेच फक्त या ब्लॉक मध्ये घेतलेले आहेत. म्हणजे आता आकुर्डीच्या नंतर देवरोड आहे. तर हे जे काय देवरोडचं रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो. आता देवरोडच्या नंतर मित्रांनो इथे बेगडेवाडी वगैरे काय देवरोड, हे सर्व मी याच्यामध्ये घेतलेलं आहे ब्लॉग मध्ये. आता देवरोडच्या नंतर तुम्हाला बेगडेवाडी च रेल्वे स्टेशन दिसेल. आता हे बघू शकता, हे बेगडेवाडीचं रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो, या ठिकाणी म्हणजे सांगायचं म्हणजे की बाबा की तुम्हाला कळायला पाहिजे की गाईड करतोय की मी दापोडीवरून बसल्यानंतर किंवा शिवाजीनगर पुण्यावरून बसल्यानंतर कसं यायचं. तर हे बघू शकता, हे आहे घोडावाडीचं रेल्वे स्टेशन. आता घोडावाडीचं रेल्वे स्टेशन अशा प्रकारे मित्रांनो की येणाऱ्या ट्रेन जी आहे ती लोणावळा साईडून ती डाऊन साईडला येते आणि जी पुण्यावर येणारी ती अप साईडला, म्हणजे थोडस तिथे छान प्रकारे असं रेल्वे स्टेशन बनवलेलं आहे. आणि हे जे घोडावाडीच्या नंतरचं रेल्वे स्टेशन जे आहे ते तळेगाव. तर तळेगावचं हे रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो. आणि आता त्या तळेगावच्या नंतर आपला वडगाव. तर तळेगावच्या नंतर वडगाव लागेल मित्रांनो. आणि या वडगावच्या नंतर असे वेगवेगळ्या प्रकारचे रेल्वे स्टेशन मी आता या ब्लॉग मध्ये शूट केलेले आहे, कारण की आपल्याला त्या ट्रॅकने यायचं आणि त्या ट्रॅकने जायचंय. सो म्हणून मी थोडे छोटे छोटे हे घेतलेले आहे आणि तुम्हाला खूप मजा येणार आहे, खूप एन्जॉय तुम्ही करणार आहे मित्रांनो. आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायचे खूप वेळ लागणार आहे, परंतु आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे, कारण की करवंद तिथे जंगलामध्ये आहे. करवंद जंगलामध्ये असल्यामुळे ते फ्री खाण्यासाठी भेटतात आणि खूप आपण मजा करणार आहोत. तर मित्रांनो,
चला तर आपण कंटिन्यू करूया आपल्या ब्लॉग मध्ये. तुम्ही पण मजा घ्या मस्तपैकी. हे बघू शकता काने, हे काने वडगावच्या नंतर काने, काने लागलेला आपला. काने पूर्णपणे रिकामा आहे कारण की इथे कोणी सध्या प्रवासी अवेलेबल नाहीयेत. आणि मला असं वाटतं की आता तिथून ट्रेन गेली असेल, लोकल गेली असेल, त्याच्यामुळे काही ते गर्दी नाही. तर मस्तपैकी पाणी, उन्हाळ्याच्या वातावरणात सुद्धा इथे मस्तपैकी पाणी साचलेलं होतं बघू शकता मित्रांनो. ते छान आणि मस्तपैकी हे आहे मित्रांनो आपलं कामशेत. तर कामशेतामध्ये नक्की केव्हाही पाणी असते मित्रांनो, कारण की इथलं वातावरण खूपच छान आणि सुंदर आहे. तर बघू शकता इथे नदी पण आहे, मस्त पोहायला वगैरे किती एन्जॉय मस्तपैकी छान असं वातावरण, नैसर्गिक नेचर झालेलं आहे. आणि मित्रांनो इथे एवढा उन्हाळा असून सुद्धा गार हवा येते कारण केवळ पाण्यामुळे. तर मित्रांनो बघू शकता साईडला फाटक वगैरे पडलेले आहे. आता हे जे काय मळवलीचं रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो. तर या मळवलीच्या रेल्वे स्टेशन पासून आपण उतरून इथून एकविरायला पण जाऊ शकतो मित्रांनो. साईडात ऑटो वगैरे लागतात, तिथून आपण जाऊ शकतो. तर आता मी मळवलीचं रेल्वे स्टेशन पास करून पुढे आलो. हे बघू शकतो मित्रांनो आजूबाजूला खूप मोठे सारे बंगले आहेत. हे बंगले जे काय आहेत मला आय थिंक असं वाटतं डायरेक्टर लोकांचे असतील, किंवा लोणावळा साईडला खूप सारे विला आणि बंगलो आहेत. ते ऍक्टर लोकांचे, डायरेक्टर लोकांचे फार्म पण आहेत खूप सारे. आता हे जे आपलं लोणावळ्याचं, आता आपलं लोणावळ्याला इथे उतरायचं आहे मित्रांनो. इथे उतरून मग नंतर आपण पुढे जाणार आहोत बसने. बसने डायरेक्ट ज्या जंगलामध्ये आपल्याला जायचं त्या जंगलामध्ये आपल्याला जवळच बस सोडेल आपला. तर मित्रांनो आपण आता निघालोय जंगलातून जायचंय म्हणजे थोड्या वेळाने. आता हे जे काय रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनला उतरलोय, रेल्वे स्टेशन पास करून आपण पुढे निघालोय. तर बघू शकतो तुम्हाला लोणावळ्यात थोडंसं रेल्वे स्टेशनचा पण नजारा दाखवते. तर हे तिघण माझे मित्र थोडे पुढे निघालेत, तर मी पण त्यांच्यासोबत मागे ब्लॉग घेत निघालो होतो. कारण की आपला मेन होतो आपला जो होता ब्लॉग घेणे. तर ब्लॉग घेत नाही मित्रांनो, आपल्या प्रत्येक ठिकाणी जाऊन ब्लॉग घेतो, कारण की एक आपली मेमोरी राहते, एक आठवण राहते आपण इथे गेलो होतो. आणि त्या वयात आणि ह्या वयामध्ये फरक किती आपल्याला ते पण कळतं. ज्यावेळेस आपण म्हातारा होऊ त्यावेळेस आपण हे ब्लॉग आपले बघू आणि खूपच आनंद येईल ब्लॉग बघितल्यानंतर. आणि तर बघू शकता मस्तपैकी मित्रांनो एलिव्हेटरचा पण वापर करतोय आपण आणि मस्तपैकी खाली जातोय आता. तर खूप सारी गर्दी पण होती, परंतु काय टेन्शन घेतलं नाही. बघू शकता इथे लोणावळ्याचा हा भाग, ह्या लोणावळ्याचं रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो. इथे खूप थंडगार हवा वगैरे होती, कारण की आजूबाजूला खूप सारे झाडे वगैरे होते आणि आजूबाजूला मस्तपैकी गार्डन वगैरे बनवलेलं होतं मित्रांनो. तर मग इथे चालत चालत पुढे आलो रेल्वे स्टेशनच्या थोडं पुढे आल्यानंतर आपला इथे बस स्टॉप लागेल. आता या बस स्टॉपचं लागल्यानंतर आपल्या इथून बस पकडायची आहे आपल्याला आणि इथून निघायचं थेट आपल्या लोकेशनला. तर मित्रांनो थोडा वेळ लागला आम्हाला, थोडं बसची आम्ही वाट बघत बसलो. आणि या साईडला बसल्यानंतर माझ्या मित्राला लागली झोप, तो डायरेक्ट झोपत होता आणि मस्तपैकी व्हिडिओ पण शूट बघत होता. तर जे काय व्हिडिओ आपण शूट क्लिप वगैरे केले ते क्लिप तो बघत होता. तर मित्रांनो काय त्याने टेन्शनच घेत नाही तो, कारण की आयुष्यामध्ये आलाय तर आनंद करून जायचा. मग नंतर पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर आमची बस वगैरे भेटली आम्हाला. मग बसमध्ये सीट मस्तपैकी मिळाली आणि सीट वरती बसलो. आणि मग नंतर आतमध्ये आल्यानंतर मग आम्हाला थोडेसे काड्या वगैरे सुचले. मग नंतर बाहेरचा पण एक शूट घेतला आपण. बाहेरचं वातावरण वगैरे दाखवतो तुम्हाला आता कसं एक छान प्रकार आहे. आणि थोड्याच वेळात तुम्हाला एक मस्तपैकी आपण हे दाखवतो की बाबा आमचे किती किडी आहेत ते. तर हा मित्र, माझा मित्र, याच्यामध्ये तर खूप किडे आहेत मित्रांनो. तुम्हाला दाखवतो ते कारण की तुम्हाला कळेलच समोर या ब्लॉग मध्ये. खूपच मजा येणार आहे तुम्हाला या ब्लॉग मध्ये. खूपच एन्जॉय केला आपण पण आणि त्यांनी पण. तर मित्रांनो आम्ही बस मध्ये बसलो, बसच्या नंतर वाट बघत बसलो. हेलो सर, नमस्ते सर. कैन यू हियर मी सर? सर मैं ऑडिबल सर? आवाज से नहीं रे पर सर, मेरा आवाज आ रहा है आपको? नहीं। हाँ सर, जय माता दी सर। मुझे आपसे आपका नंबर मिला मुझे एक एडवर्टाइजमेंट से। हाँ सर, मुझे कुछ समस्या है सर। हाँ सर, आप तो कुछ प्राइवेट रहेगा ना सर ये कॉन्वर्सेशन? हाँ सर, वो सो मेरी ये दिक्कत है कि मेरी बीवी भाग गई है सर। किसी और के साथ? हाँ सर। हाँ सर, बुलाना ऑब्वियसली बुलाना चाहता हूँ सर। अभी उनको भाग के हो गए, अभी 2 महीने हो गए सर। बच्चे नहीं है सर, रिसेंटली हो गई थी शादी सर। मैं अभी सर इधर बॉम्बे से बात कर रहा हूँ। क्या नाम है आपका? मेरा नाम योगेश राजपूत।
तो आप उसको कैसे ढूंढोगे ढूंढोगे क्या? मैं आपको करके आपको बताऊं किस तरीके से आपकी जीवन में दोबारा लौट आएगी। तुम इसकी कुंडली की जरूरत है कि कुछ कुंडली विंडली कुछ का चक्कर है क्या? कुछ मेरी कुंडली खराब है क्या कुछ? कुंडली देख के लिए फोटो नाम के द्वारा कार्य करते हैं। फोटो हाँ ऐसे हाँ फोटो क्या मैम इस नंबर पे आपको मैं फोटो और भेज दूं क्या मेरे बेबी का? आप कहाँ से बात कर रहे हो सर? मुझे कैसे मैं डायरेक्टली फोटो भेज सकता हूँ? आपका नाम क्या है? मेरा नाम मीना पकड़ी है। हरिद्वार से बात कर रहा हूँ। कहाँ से हो आप? हरिद्वार से या सर ठीक है सर शुक्रिया सर आपसे बात करके बहुत अच्छा लगा सर। आई कनेक्ट विद व्हाट्सएप ग्रुप पे मैं व्हाट्सएप पे आपके कनेक्ट होता हूँ सर। थँक्यू व्हेरी मच सर। आमच्या मधले किडे म्हणजे मित्रांनो इथे एक पोस्टर लावलं होतं. त्या पोस्टर वरती लिहिलं होतं की बाबाचा नंबर जर तुमची बायको वगैरे तुम्हाला वशीकरण वगैरे काय तुमची बायको वगैरे पळून गेली असेल किंवा रुसून गेली असेल तुमची गर्लफ्रेंड वगैरे ते तुम्हाला भेटेल असं त्यावरती पोस्टरवर लिहिलं होतं. मग आम्ही काय तो नंबर घेतला आणि तो नंबर घेतल्यानंतर माझ्या मित्राने ट्राय केला आणि त्याला कॉल लागला त्या बाबाला. तर बाबाने डायरेक्ट त्या मुलीचा नंबर वगैरे आणि त्या मुलीचं सगळं फोटो वगैरे आम्हाला मागितला. आम्ही त्याला फोन करून वगैरे बोललो होतो. जसं माझ्या मित्राला म्हणजे त्याची बायको सोडून गेली असं त्याने ते सांगितलं परंतु माझा मित्र सिंगल आहे. हे असे चाळे आमच्या मित्रांच्या अंगामध्ये त्या मित्रांनो असे पण मित्र सोबत असावे लागतात कारण की जीवनामध्ये कधी त्रास होत नाही जीवनामध्ये कधी दुःख वाटत नाही आणि नेहमी आपण हसत राहतो. त्याच्यामुळे असे मित्र कमवा की जेणेकरून आपल्याला आनंद आणि सुख मिळेल. कधी कधी त्यांच्यामुळे आपला मार खायची वेळ जरी आली तर चालेल परंतु असे जीवनामध्ये मित्र असले पाहिजे. तर मित्रांनो त्यांनी असे चाळे केले तर मग पुढे आल्यानंतर आम्हाला थोडासा जंगलाचा भाग दिसला मग परिसर दिसला मस्तपैकी छान. तर म्हणलं आपल्या ब्लॉग मध्ये हे पण थोडासा एरिया घेऊ. तर मग हा पण एरिया थोडा आपण शूट केला आपला एरिया याच्यामध्ये घेतला एकदम मस्तपैकी आपला जे हे नेचर वगैरे खूपच छान वाटत होतं. म्हणून तर आम्ही आमच्या स्टॉपला उतरलो बस पुढे निघाली. तर बघू शकता मित्रांनो आम्हाला बरोबर जंगलाच्या कडेलाच आणून सोडलेले आहेत. आम्ही आतमध्ये जंगलामध्ये एंटर करत आहोत. तर इथे दिसलेले आम्हाला मस्तपैकी भोंदू बाबा लोक दिसले आपले 3 माझे मित्र म्हणजेच तर हे बघू शकता 3 इडियट्स इथे मस्तपैकी पाणी देतात त्या झाडाला. त्यांना म्हटलं रे जंगलामध्ये झाडाला पाणीच नाही मिळालं. तर बघू शकता मित्रांनो आलो आता जंगलामध्ये अमेझॉन जंगल आहे. तर आता खूप एन्जॉय वगैरे करणार आहे आपण मस्तपैकी फुल काय आता बघू शकता की जे भेटेल ते खायचं मस्त जंगलात जाईल आपण बकरा आणला मी तो कापून जंगलात जगणार आहे मस्तपैकी कसं काय वगैरे लोक हे. तर चला पूर्ण आपला आदिवासींबरोबर आपण त्यांच्याबरोबर राहणार आहोत त्यांच्याबरोबर एक्सपिरियन्स शेअर करणार आहोत. तर प्लीज स्टिल वॉच आणि बघा नेक्स्ट काय होणार आहे. चला भेटूया. आता या जंगलासारख्या भागामध्ये आपल्याला दिसलं एक आश्रम. या आश्रम मध्ये अनाथ मुलं वगैरे राहतात. तर आपण या आश्रमातील सरांना वगैरे भेटणार आहोत. तर मित्रांनो हे जे चाललेले समोर सर आहेत त्यांच्या ओळखीचे ते सर आहेत आणि त्या सरांच्या ओळखीने इथं आतमध्ये आलेलो आहोत. तर मित्रांनो बघू शकता आतमधला हा जो काही आश्रमातला हा जो काही एंट्रन्स वगैरे आहे तर इथे मस्तपैकी सेटअप वगैरे आहेत ऑफिस आहे वगैरे इथे. तर ऑफिस आपण घेतला ऑफिस समोरून ग्राउंड वगैरे घेतले त्या साईडलाच हॉल्स आणि टीव्ही बघण्याचे वगैरे सर्व इथे उपलब्ध आहे. मी मुलांसाठी खूपच छान प्रकारची सोय इथे केलेली आहे मुलांना इथे जेवणाची वगैरे. आणि आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आम्हाला गेस्ट म्हणून त्यांनी जेवण पण दिलं मस्तपैकी. आम्ही जेवलो वगैरे मग नंतर पाणी वगैरे भरलं थंडगार. मग नंतर आम्ही जंगलामध्ये निघालो. तर आतमध्ये बाहेर आल्यानंतर जंगलामध्ये आता म्हटलं आम्हाला आता करवंद खायला जायचं. तर करवंद खाण्यासाठी आम्ही इथे आलो होतो मित्रांनो. तर बघू शकता थोडंसं आता पुढे चालत चालत आम्हाला थोडंसं दिसली करवंदची काही झाडं परंतु त्याला काही करवंद लागलेली नव्हती. तर अजून थोडे पुढे जाऊया म्हटलं आणि करवंद खाण्यासाठी आपण अजून पुढे गेल्यानंतर आपल्याला भेटतील. या आशेने आम्ही आता पुढे चालत चालत आलो. तर खूपच आनंद आणि खूप एन्जॉय पण येत होता. आणि या जंगलामध्ये साप वगैरे खूप असतात त्याच्यामुळे आम्ही पण थोडंसं खाली वगैरे बघून चाललो होतो. हे बघू शकता पूर्णपणे आपले मित्र गँग इथे पुढे चाललेली आहे आणि आजूबाजूला झाडं आहेत झुडपं आहेत खूप घनदाट जंगल आहे मित्रांनो. आताच हे घनदाट जंगल आता असं आहे तर विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे जंगल कसं असेल कारण की त्यावेळेस खूप सारी झाडं वगैरे होती. आता या जंगलातील झाडं काय खूप सारी
सारी तोडली गेली आहे, कारण की काही लोक हे तोडून नेतात घर बांधण्यासाठी वगैरे, काही कशासाठी सुद्धा नेतात. तर त्याच्यामुळे थोडंसं एवढं काही घनदाट जंगल नाहीये, परंतु हा म्हणजे बऱ्या प्रमाणात आहे. एवढं अमेझॉन सारखं नाहीये, परंतु ठीक आहे, बऱ्या प्रमाणात तर इथे आहे. मग नंतर इथे समोर आल्यानंतर थोडेसे काय वाळलेले झाडं वगैरे दिसले, पण मस्तपैकी गारवा थंडगार वातावरण या भागामध्ये आहे, कारण की इथे पाणी पण उपलब्ध आहे आणि प्लस दुसरं काय की इथे हिरवेगार झाडे आहेत. त्याच्यामुळे खूपच छान आहे असं वातावरण इथे आहे. एवढ्या भर उन्हामध्ये मला खूपच छान वाटतंय, कारण की गार लागतंय, कारण की झाडं असल्यामुळं. झाडाचं महत्व असं आहे मित्रांनो, की बाबा प्रत्येकाने झाड आपलं लावलं पाहिजे. येणाऱ्या भविष्य काळातील मुलांना खूपच त्रास होऊ शकतो, त्यामुळे झाडे लावा. तर मित्रांनो इथे आम्हाला छोटीशी विहीर पण दिसली. मग विहिरीचा पण थोडासा आपण शूट घेतला. तर ही विहीर पण खूप जुनी आहे. ही विहीर म्हणजे जंगलातल्या प्राण्यांसाठी पाणी पिण्यासाठी वगैरे सर्व अशी बांधलेली विहीर आहे. तर मित्रांनो आम्ही असं बघत बघत खाली आलो. नंतर खाली आल्यानंतर आम्हाला एक छोटीशी रूम पण दिसली. मग विचार केला या जंगलामध्ये रूम कोणी बांधली असेल. तर मग नंतर विचार करता करता थोडं पुढे निघालो, कारण की आता हे विचार करून डोकं दुखायचं काम आहे, कारण की जंगलामध्ये कोणतरी बांधत असेल, कोणतरी असंच राहिले ते. तर मग थोडं पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर मग थोडस छान असं वाटलं आम्हाला, की बाबा म्हणजे मस्त पैकी करवंद वगैरे खाणार आपण, खूप एन्जॉय वगैरे करणार. म्हणजे मनात एक आशा होती आणि अपेक्षा आपल्या मनामध्ये भरली होती मित्रांनो. तर आपला मित्र नुसता सांगत होता की योगेश तुला कसं वाटतं, एकदम ओके. तर मी म्हटलं ओके. तर मग पुढे आल्यानंतर आपल्या करवंदची झाडं दिसली. मग झाड दिसल्यानंतर म्हटलं आता इथं असं करवंद, करवंद हिरवीगार करवंद होती मित्रांनो. करवंद काही पिकलेली नव्हती. मग थोडस मन नाराज झालं, परंतु म्हटलं आता काय जाऊ द्या, आता काय करू आपण, थोड्या वेळाने येऊ. इथे बघू शकता इथे मस्तपैकी मुंग्यांचं घरटं वगैरे होतं मित्रांनो. तर मग नंतर इकडे पण सारे करवंदची झाड असल्यामुळे प्रत्येक करवंदच्या झाडामागे एक एक जण फिरत होतं, परंतु एकही करवंद सापडलेलं नाहीये, कारण की मित्रांनो इथे करवंद जी होती हिरवीगार होती. म्हटलं आता एखादं तरी करवंद भेटल्याशिवाय आपण इथून जायचं नाही, आणि करवंद खाल्ल्याशिवाय तर इथून जाणारच नाही. तर म्हणून एक एक बघत बघत हे बघू शकता आता लाल व्हायला लागलेली आहे सध्या. हिरवी होती, हिरवीवरून लाल होतात, लालवरून मग काळे होतात, मग ती पिकली जातात मित्रांनो. तर आता ही करवंद खाण्यासाठी आपण एवढ्या दूरवरून आलोय. हा बघू शकता, हा जो आहे तो मला वाटतं असं की मिनी रायगड असं म्हणतात त्याला. तर मित्रांनो इथे बघू शकता, इथे पान लागले ते फिरून फिरून आम्ही, तर पाणी प्यायला लागला माझा मित्र. हे बघू शकता वरती किती लाल झालेले आहेत करवंद. तर या करवंद लाल इथं फळ आहेत बघा मित्रांनो, आपण हे तोडणार आहे आता, खाणार आहे. बघू शकता कैऱ्या म्हणतात त्याला असं वाटतंय मला. आता बघू, हे बघू शकता मित्रांनो आपल्याला भेटलेल्या कैऱ्या. कैऱ्या वास एकदम भारी भारी, छोटा आहे पण खूपच गोड दिसत आहे मला खाण्यासाठी पण, आणि खूपच मस्त टेस्टी आहे. भयान आंबट आहे भैया, भयान. तर मित्रांनो बघू शकता किती गार मस्त पैकी जंगलामध्ये थंडगार वातावरण आहे. एकदम मस्त वाटतंय आणि आनंद पण येतोय. शहर सोडून आपण इथे आलो या जंगलामध्ये फक्त विश्रांती घेण्यासाठी. तर मित्रांनो खूपच मस्त वाटतंय, सुंदर निसर्गरम्य वातावरण इथं. तर आनंद घ्या जगण्याचा. बाकी काय नाही, या झाडांसोबत, या पाचोळ्यासोबत, या हवेसोबत, या सूर्यासोबत गप्पा मारा मित्रांनो. बस आनंद घ्या जीवनाचा. पुन्हा हे जीवन नाही. तुम्हाला आवाज येत असेल इथल्या प्राण्यांचा, पक्ष्यांचा, किलकिलाट. खूप मस्त सुंदर वातावरण आहे. या पाचोळ्याचा आवाज, या झाडांचा झुडपांचा आवाज. आनंद घ्या या क्षणाचा. हा क्षण पुन्हा नाही. सोडून द्या सगळी कामं, नोकरी वगैरे. या जंगलाच्या प्रवासामध्ये सुख शोधा. बस आम्ही पण नोकरी करतोय, आम्ही पण जॉब करतोय, परंतु सुखापेक्षा मोठा जॉब कुठलाच नाही. पुन्हा हे जीवन नाही मित्रांनो. आनंद घ्या, जसं जगता येईल तसं जगा. आणि जगण्याचा खरंच आनंद घ्यायचा असेल तर एकदा ओशोला ऐका. ओशो तुम्हाला सगळं सांगेल जीवनातला आनंद कसा घ्यायचा ते. हे बघू शकता, खूप आनंद आनंद. तर मित्रांनो हा आपला जंगलातला परिसर आणि हा जंगलातला आपला प्रवास खरंच खूप छान आणि खूप नैसर्गिकरित्या आपण आज इथे श्वास घेत आहोत. प्रत्येक झाडांसोबत गप्पा मारतोय आज मी. आज इथल्या पक्ष्यांसोबत, फुलपाखरांसोबत गप्पा मारतोय मी. आणि तिथे समोर असलेल्या करवंदाच्या झाडाची काही फांद्या धरून आम्ही आज त्या जी करवंद तोडतोय, त्याला फळ मागतोय.
तर त्याने फळ दिलं नाही. त्याचं आम्ही छिनून घेतले, म्हणजे आम्ही तोडून घेतले मित्रांनो. खूप आनंद आला, कारण की मित्रांनो आनंद या गोष्टीचा आला की आपण आज 50-60 किलोमीटर फक्त करवंद खाण्यासाठी गेलो होतो मित्रांनो. पैसे आहे असं नाहीये की आम्ही घेऊ शकत नाही विकत, परंतु तोडून खाण्याचा जो आनंद आहे तो आनंद कुठेही नाहीये, विकत घेऊन खाण्यामध्ये नाहीये. आणि या जंगलामध्ये या उन्हामध्ये असं शोधून शोधून खाणं म्हणजे त्यात खरं प्रेम आहे आणि त्यात खरं आनंद आहे. तर मित्रांनो चला, तुम्ही पण आमच्यासोबत आनंद घ्या. तुम्ही खाऊ शकत नाही, परंतु तुम्ही आमचा ब्लॉग बघून आनंद नक्की घेऊ शकता. जर तुमची जळकी भावना असेल तर तुम्ही आनंद घेऊ शकणार नाही, परंतु तुम्ही जर आनंदाने बघत असाल तर तुम्ही नक्कीच आनंद या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ शकता. तर शेवटपर्यंत बघा, आपल्याला खूप मजा येणार आहे. तर मित्रांनो बघू शकता, याच्या पुढे पण आलो तर डायरेक्ट हा दादा झाडावर चढला. डायरेक्ट झाडावर चढून तोडण्यात आणि खाण्यामध्ये खूप आनंद आहे. त्याने तोडलेल्या फांद्या काय खाली तोडून टाकल्या आणि त्याच खाली तोडलेल्या फांद्या खालच्या मुलांनी वेचून खाल्ले आणि काही जे पडले होते ते वेचून खाल्लेत. आणि ज्या फांद्या तोडून हे केले ते त्या फांद्याचे तोडून सुद्धा आम्ही खाल्ले. हे बघू शकता मित्रांनो, अजून काही हिरवे आहेत, काही लाल आहेत आणि काही काळे झालेले आहेत. जे काळे झालेले आहेत ते आम्ही तोडून खातोय, याच्यात खूप आनंद आहे. तर बघू शकता मित्रांनो, ही डायरेक्ट फांदीच तोडून घेतली यांनी आणि याला बघा किती काळे सर आहे, डायरेक्ट काळ्या गुलाबजामुन सारखे. तर मित्रांनो हा आनंद आहे आमचा, हा आम्ही आनंद घेतोय. कुठून आले? नमस्कार. आम्ही सध्या करवंद खायलेले दाडे, पण ऊन गैर आहे. देखा दे दादा, करवंद तोडे आम्ही गैरा देखू शकतो. गैरी मेहनत लागली आहे तोडाले, आणि येले तोडाले कमी कमी 5-6 लोक लागेलेत भाऊ. आई काही सोपं गोष्ट नाही आहे. आई 10 धनकामध्ये एक कैरी तुटेले. आई काही सोपं नाही आहे. आई गैर म्हणजे नाद आहे, नाद. ऊन नाही, भूक नाही, काही नाही, काही जेवण करत नाही. तुम्ही कुठून आले? आम्ही जळगावहून आलोय. जळगाववरून पुण्यामध्ये तुम्ही करवंद खाण्यासाठी आले का? हा, स्पेशल करवंद खाण्यासाठी असतो. बघू शकता. शेवटी नाद असतो, नाद हा करवंदाच्या असतो की बाईच्या असतो, आम्ही पूर्ण करतो दादा. अरे देवा. बघू शकता गाईस, हे कुंड आहे. इथे महादेव आले होते, हे आमचे सरांचे म्हणणं आहे. इथे ते आंघोळ केली होती त्यांनी. पार्वतीजी इथे बसले होते एक साईडला, तिथे गणपती बाप्पा बसले होते. तेव्हापासून हे कुंड आटत नाही. तुम्ही बघू शकता त्याच्यात पाणी फक्त एवढे एवढे बघू शकता. मी दाखवतो तुम्हाला स्विमिंग पूल. हे बघा, पाणी फक्त एवढं एवढं, पण हे आटत नाही. बघू शकता इकडे सर्व कोल्हा कोल्हा आहे, सुक आहे सर्व. अकाल आहे, अकाल. पण तरी ते पाणी, हे पाणी आटत नाही. ते आमचे सर, आम्ही धन्यवाद बोलतो. ते आम्हाला पाणी आटत नाही आणि पाणी आटत नाही. आमच्या सरांना दाखवतो आम्ही. यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. यांनी आम्हाला हे युनिक वॉटरफॉल दाखवला. हे आमचे गोवर्धन दादा. तुमचं काही म्हणणं आहे का दादा? खूप खूप छान वाटलं. खूप खूप छान वाटलं. योग्य सर, खूप 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 छान. काय तुम्हाला आंघोळ करायची इच्छा आहे वगैरे इथे? नारा उडी कपडे नाही झालं तुम्ही कॉमेडी का अजून काय बाकी आहे? हो, आम्ही आंघोळ करणार होतो पण कपडे काय आणले नाही. नेक्स्ट टाइम जेव्हा जून महिन्यामध्ये पाऊस पडेल तेव्हा परत येणार. तुम्ही तेव्हा बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद. हा, सारा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद, खूप धन्यवाद. आय लाईक यू. तर मित्रांनो अशा प्रकारे सागर सरचे मत मांडलेले आहे. तिथल्या जंगलाबद्दल त्यांना खूप माहिती आहे. आणि नंतर सागर सरांना आम्ही निघालो पुढे. त्या सागरच्या हातामध्ये काठी होती, कारण की त्यांना माहित होती इथे रानडुकरं आहेत आणि आम्हाला काय माहित नव्हतं. त्यामुळे मी एकला मोकार फिरत होतो, फक्त सागर सरलाच माहित होतं. त्यामुळे सागर सर पुढे चढेल होते. मग सागर सरला एक प्रश्न विचारला, परंतु सागर सरचं उत्तर एकदम भयान दिलं, त्याच्यामुळे तो आवाज म्यूट केलाय. मित्रांनो हा आनंद फक्त मी घेतलेला आहे त्यांच्या उत्तराचा. तुम्हाला ते आनंद मी देऊ शकत नाही, आणि फक्त तुम्ही आनंद घेण्याचा प्रयत्न करा या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो हे बघू शकता, हे घनदाट जंगल आहे. घनदाटामध्ये आम्ही 5-6 जणच फिरतोय फक्त करवंद खाण्यासाठी. आता करवंद वगैरे आम्ही खाऊन, जांभूळ वगैरे खाऊन आमचं मन भरलेलं आहे. तर मित्रांनो आम्ही निघालो पुढे आता कैऱ्या वगैरे तोडण्यासाठी. तर कैऱ्या वगैरे तोडून मस्तपैकी आम्ही एन्जॉय करणार आहोत. आणि मग नंतर पुढे आपण त्यांचं हॉस्टेल जे आहे ते पण आपण आपल्या ब्लॉग मध्ये घेणार आहोत. जे हॉस्टेल जंगलामध्ये मित्रांनो खूपच म्हणजे एवढं नैसर्गिक आणि एवढं नेचर भागामध्ये एवढं भारी आणि सुंदर त्यांचा आश्रम आहे ना मित्रांनो. याच्या साईडला तुम्हाला सांगतो सहारा सिटी आहे, साईडला खाली सहारा सिटी जवळ
सहारा सिटी मध्ये सर्वात जास्त महागडे फ्लॅट आणि बंगलोज आणि रो हाऊस आहेत मित्रांनो. त्याच्या बाजूला यांचा आश्रम आहे. विचार करा त्या आश्रमात मला किती आनंद असेल. आणि या आश्रमातील मुलांना ज्यावेळेस पावसाळा होतो त्यावेळेस पावसाळ्यामध्ये किती आनंदित असेल. आणि मित्रांनो खरं म्हटलं ना, या जंगलामध्ये घनदाट जंगलामध्ये आज आम्ही प्रवास करतोय, तर या प्रवासाबद्दल आमचा एक अनुभव सांगतो तुम्हाला की एकदम मज्जा, म्हणजे एकदम आनंद. आणि मग नंतर काय की मित्रांनो, कसं की आम्ही पण जॉब करतो, आम्ही पण सर्व्हिस करतो, आम्ही थेट पुण्यातून तिकडे गेलेलो आहे, कारण की हो आनंद घेण्यासाठी. तर मित्रांनो हे बघू शकता आम्ही कैऱ्या तोडलेल्या आहे, ती कैरी पक्ष्यांनी खाल्लेली आहे. आणि मित्रांनो इथे दिसलं आपलं घर, हे घर जे आहे हे घर जपानी लोकांचं. तर या जपानी लोकांचं घर खूप जुनं होतं. तर मित्रांनो आज आपण म्हणलं त्या घरामध्ये जाऊन बघूया हे घर कसं वगैरे काय आहे. आता पूर्णपणे आता हा भूत बंगला झालेला आहे. या भूत बंगल्याचा प्रवास आपण आतमध्ये जाऊन करणार आहोत. तर बघू शकता मित्रांनो हे घर भरपूर म्हणजे ठिकाणी तुटलेले आहे. इथे बघू शकता वारुळ झालेले मुंग्याने केलेले वारुळ आहे, त्याच्यामध्ये साप पण असू शकतात, सांगता येत नाही. तर मित्रांनो आम्ही लांबून थोडा व्हिडिओ वगैरे घेतला, मग नंतर बाहेर आलो जंगलाच्या. बाहेर आल्यानंतर आमचा दादा डायरेक्ट छोटा डॉन डायरेक्ट म्हणला की आपण फणस काढूया. तर म्हणलं फणस काढला, फणस आहे कुठं, तर मग तो म्हणला मी चला दाखवतो तुम्हाला. तर आम्ही त्याच्या पाठीमागे मागे गेलो आणि मागे गेल्यानंतर काय डायरेक्ट एकदम झबक्कास ऊन पडलेलं होतं आणि एकदम सूर्य तापलेला होता. मग सूर्याला म्हणलं एवढं काय तापू नको बाबा, मी व्हिडिओ कमी घेतो म्हणलं की घरी निघून जातो. तर मग सूर्य काय थोडासा प्रकाश कमी केला. मग नंतर पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर हा म्हणला की अरे ये लवकर म्हणून. मग याच्या मागे गेलो, कारण की तो म्हणला की ते रानडुकर आपलं काय जंगलात तर माहित नव्हतं, त्यांना माहित होतं ते इथलेच आहेत त्यामुळं. आणि नंतर पुढे गेल्यानंतर बघू शकता मित्रांनो या साईडला तो डायरेक्ट माकडासारखं वर झाडावर चढला. झाडावर चढून डायरेक्ट त्यांनी फणस काढण्याचा प्रयत्न केला. म्हणला तर फणस काढतो काय डायरेक्ट का, पण फणस तो म्हणला की वाजून बघतो, म्हणला कच्चं जर असेल तर काढून काही फायदा नाहीये, मग पिकेल असेल तर काढू. तर त्याने दाबून बघितलं, वाजून बघितलं. हे बघू शकता मित्रांनो वाजून बघितल्यानंतर कळत आपलं फणस पिकलेलं आहे का कच्चं आहे. तर मग काय वाजून बघितलं तो म्हणा कच्चं आहे, तर मग म्हणा कशाला तोडतो, मग कच्चा असेल तर कशाला तोडतो. तर मग आम्ही पुढे निघालो. तर पुढे निघाल्यानंतर त्यांची शाळा बघू शकता, ही त्यांची शाळा. मग इथे लागत सागर सर क्रिकेट खेळा, त्याने डायरेक्ट मारा रोहित शर्मा सारखा 6, कारण की ते रोहित शर्माचे फॅन आहे. तर मग काय मित्रांनो मस्तपैकी आनंद घेतला. मग नंतर पुढे त्यांचं ऑफिस वगैरे बघितलं, इथे दिसले आपल्या छत्रपती शिवाजी महाराज. मग शिवाजी महाराजांना झूम करून मुजरा केला. आणि मग नंतर यांचे टेबल्स वगैरे खुर्च्या वगैरे एकदम मस्तपैकी मीटिंग सारखं अरेंज केलं होतं. आणि इथल्या मुलांनी खूप साऱ्या ट्रॉफ्या वगैरे वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये जिंकलेल्या होत्या. आणि त्या स्पर्धेमध्ये हे पण तुम्हाला दाखवले. तर संपर्क बालग्राम मित्रांनो, बाल आशा घर नांदगाव, एकदा व्हिजिट करा. खूप छान आश्रम आहे, तिथे लोक पण स्टाफ पण खूप मस्त आहे. आणि ही मुलांची रूम आहे, मुलांच्या रूम मध्ये मस्तपैकी आरसा वगैरे, त्यांचे कबर्ड्स वगैरे मस्तपैकी, त्यांना बाथरूम वगैरे सगळं अवेलेबल आहे. आणि इथे त्यांचे बेडरूम वगैरे बघू शकता, कसा चित्र वगैरे काढलेले मस्त, बिल्डिंग स्ट्रक्चर्स वगैरे बघू शकता. रूमचं एकदम छान प्रकारे. आणि मुलांचे पण म्हणजे खूप मुलं पण छान आहे तिथले. आणि हे जो बाहेरचा परिसर इथे मुलांना खेळासाठी लाल माती, इथे कबड्डी क्रिकेट वगैरे खो खो असे सगळे ग्राउंड खेळ आपण खेळू शकता. आणि इथं घसरगुंडी वगैरे हा आनंद पण मुलं घेतात. आणि इथे बघू शकता मित्रांनो खो खोचे पण पोल लावलेले. आणि पोरं क्रिकेट पण खेळतात, त्यांच्या हातामध्ये बॅट्स वगैरे बघू शकता. हे अशा प्रकारे शाळा आणि अशा प्रकारे केलेले आहेत. आणि सरांचे पण गप्पा मारत बसले होते. काय आता सरांचं म्हटलं तर गप्पा मारत टायमाने चालू आहे, तर मग आपण आपला ब्लॉग काढून घेऊया. तर मग मी ब्लॉगला सुरुवातच केली होती. तर बघू शकता मित्रांनो त्या अशा प्रकारात आपला ब्लॉग वगैरे घेऊन आपण आता पुढे निघालो. तर पुढे आल्यानंतर म्हटलं तर चला जाऊया. तर जाण्याची वेळ आमची झाली होती. तर मग बाहेर आम्ही निघालो जंगलाच्या. पण म्हणलं जंगलाच्या जाते वेळेस आपण या झाडांशी गप्पा मारून जाऊया, तर त्यांना बाय म्हणून जाऊया. तर मग छोटासा आपण बाय म्हणून त्यांना ब्लॉग मध्ये घेतलेलं आहे. तर मित्रांनो मग नंतर ही का डायरेक्ट पुढे निघाली. मग मी मागच, आम्ही 2 जण मागे होतो. तर मला हळूहळू आपण जाऊया, काही टेन्शन घ्यायचं नाही. जंगल का आपला आता मित्र झाले. तर मित्र झाल्या, मित्राला बाय वगैरे केलं. मग नंतर रोडवर आलो. रोडवर आल्यानंतर म्हणलं आता एक गाडी आहे, तर गाडीमध्ये आपण बसून जाऊया. तर थोड्या वेळाने म्हटलं आता गाडीला हात वगैरे केलेला होता, तर गाडी काय थांबलेली नाही. मग दुसरी गाडी आली मित्रांनो, तर गाडी जागेवर थांबली. तर मित्रांनो मग गाडीत आपण बसून निघालो. तर गाडीत बसून निघाल्यानंतर डायरेक्ट मस्तपैकी मित्र म्हणला आपण घ्या एक छोटासा क्लिप घे म्हणला. तर मी क्लिप घ्यायला सुरुवात केली. मग मस्तपैकी नाक चोळून वगैरे घेतला. मग नंतर पुढे निघालो. तर पुढे निघाल्यानंतर डायरेक्ट दादा आपल्यासोबत गप्पा मारता मस्तपैकी. गप्पा मारून मग रंगला कुठं डायरेक्ट आमच्यामध्ये, आमचा डायरेक्ट कट्टर मित्र झाला मित्रांनो. आणि मित्र झाल्यानंतर तो डायरेक्ट आमच्यासोबत पर्सनल गप्पा पण करू लागला.
तर मग नंतर तो आनंद झाल्यानंतर म्हटलं आता छोटस आपण आपल्या क्लिप मध्ये थोडं थांबून पण व्हिडिओ घेऊया इथे साईडचा. तर इथे आम्ही गाडी थांबवली, गाडी थांबून डायरेक्ट साईडचा बाजूचा व्हिडिओ घेतला. तर मित्रांनो बघू शकता इथे पण एक आश्रम आहे, इथे पण मस्त बाहेरून ब्लॉग घेतला आणि बाहेर समोर बघा इथे मोठं डोंगर आहे, डोंगराचा पण व्हिडिओ घेतला. तर मग नंतर पुढे निघाल्यानंतर आम्ही जवळ आलो येवले अमृतुल्यावर का मिसळ हाऊसला गेलो. मग मिसळ हाऊसला म्हटलं आता डायरेक्ट आपण भेळ खाऊया. तर मित्रांनो आतमध्ये गेलो, आतमध्ये जाऊन म्हटलं दादाला किंवा 3 भेळ लाव. तर त्यांनी डायरेक्ट सुरुवात केली. मग नंतर इथे बघू शकता वडापाव वगैरे, कचोरी वगैरे सगळं एकदम दाबेले वगैरे ठेवलेलं होतं मस्त व्यवस्थित. तर मग मित्रांनो म्हटलं आपल्या क्लिप मध्ये घेऊया शूट. तर मग शूट वगैरे घेतल्यानंतर मग त्याला काय सांगितलं आपले भेळ बनव म्हणलं, मस्तपैकी स्पायसी बनव म्हणलं, तिखट बनव मस्त झटका. तर त्याने मस्तपैकी हालून घेतलं, मस्तपैकी एकदम चिकट झटका झालेली मिसळ आपली भेळ होती. तर मग त्याला म्हटलं की 3 प्लेट बनवते. 3 प्लेट मध्ये 1 प्लेट त्याने गोड बनवली आणि 2 प्लेट आपल्याला तिखट बनवली. हे तर आपल्याला तिखट भेटले आणि गोड त्यांना पण तिखट भेटलेली. तर सागर सरांची गोड होती, तर सागर सरांची गोड मागून मिळाली, मग सागर सरला गोड दिलेली आहे. तर मग मित्रांनो आम्ही भेळ वगैरे खाऊन मस्तपैकी मग निघालो लोणावळ्याच्या स्टेशन साईडला. तर लोणावळा स्टेशन साईडला निघालो तर खूपच गर्दी वगैरे होती, रिक्षा वगैरे होता, पण काय आपण थांबलोच नाही. आपण निघालो पुढे. मग सागर सर म्हणले इथे एक ठिकाणी चहा 1 नंबर भेटतो, म्हणलं चला आपण प्यायला जाऊ. तर मग पुढे निघालो मित्रांनो. इथे काय डायरेक्ट गाड्या वगैरे पार्किंग वगैरे लावल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा मला पुतळा दिसला. मग छत्रपती शिवाजी महाराज मस्तपैकी पुतळा बाहेरूनच आतमधून बंद होतं, आतून जाता येत नव्हतं. तर मग बाहेरूनच आपण छत्रपती शिवाजी महाराजांना परत मुजरा केला. मग महाराजांना मुजरा करून डायरेक्ट पुढे निघाल्यानंतर चहा जिथे चहा भेटतो चांगला तिथे आलो. मग तिथे चहा घेतला वगैरे मस्त ऑर्डर वगैरे दिली. मग ऑर्डर दिल्यानंतर म्हणलं थोडासा आपण आपल्या ब्लॉग मध्ये क्लिप घेऊ. तर काय मित्रांनो मग मस्तपैकी बाहेरचं वातावरण होतं, तुम्हाला दाखवतो. काका वगैरे थांबलेले होते साईडला, तर काकाचा पण आपण व्हिडिओ घेतला. मग नंतर काय आपली चहा तेवढ्यात आली, चहा आली. तर मग नंतर मग आपण 3 कप घेतले. तर मस्तपैकी सागर सरांनी गोळ तर मस्तपैकी मॅचची मजा घेत होते. आणि काय सागर सर मग चॅटिंग करायला लागले. तर मग आपले काय चहा घेतला, टेस्ट वगैरे मस्तपैकी एकदम दूध क्लास, एकदम मस्त वाटलं. आणि काय जी भेळ खाली होती तिखट, आणि त्याच्यावर चहा म्हणल्यानंतर मस्तपैकी जिभेला चवत आली मित्रांनो, एकदम स्वादिष्ट भयानक. मग एकदम मग निघून पुढे आल्यानंतर पुढे मग डायरेक्ट म्हणाला लोणावळा स्टेशनला जाऊया. तर लोणावळा स्टेशनच्या बाजूला आलो. तर बघू शकता मित्रांनो इथे गर्दी अफाट आहे. मुंबईहून येणारे लोक पण भरपूर लोणावळ्याला येतात, व्हिजिटर वगैरे येतात, टुरिस्ट वगैरे येतात. तर मित्रांनो मग नंतर आतमध्ये निघालो. आतमध्ये आल्यानंतर म्हणलं आता तिकीट वगैरे काढूया. एक कदम स्वच्छता की वर. मित्रांनो आपल्या भारताचा सर्वात मोठं मिशन सध्या चालू आहे, ती स्वच्छता की 1 कदम वर. स्वच्छता ठेवा, आपल्या आजूबाजूचा परिसर असेल किंवा काही असेल, कारण की स्वच्छता असेलच आपलं तर आपलं आरोग्य चांगलं राहील. मग सागर सरांनी तिकीट काढण्यासाठी पैसे पेड केले. मग तिकीट वगैरे घेतले आपण 3. मग निघालो पुढे. तर बघू शकता मित्रांनो आपले लोक थांबलेले आणि सागर सर ते तिकीट काढतात तिथे. तर तिकीट काढून आज काय झालं नव्हतं सागर सरचं. मग नंतर म्हणलं सागर सर चला लवकर आपली गाडी निघून जायचं. मग आम्ही काय डायरेक्ट पळतच आतमध्ये एलिव्हेटर निघाल्यानंतर मग डायरेक्ट समोरून मग आपण म्हटलं आता कसं लवकर जायचं, एलिव्हेटर काय लवकर पळणार नाही. मग म्हटलं जाऊ द्या आपण हळूहळू आपला एक व्हिडिओ घेऊया मस्तपैकी. तर मग व्हिडिओ घेतला. मग नंतर सागर सर म्हणून हाय करायला लागले. मग सागर सर डोळे डायरेक्ट एकदम खतरनाक. मग नंतर आपण ब्रिजवर आलो. ब्रिजवरून आपल्या खाली लोकल दिसली. मग मस्तपैकी ब्रिजवरून मग खाली लोकल मध्ये आल्यानंतर थोड्या वेळात लोक निघणारच होते. तर मित्रांनो मला आजचा आपला ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद. कमेंट करा, मित्राला शेअर करा आणि नक्कीच एकदा इथे येऊन भेट द्या. धन्यवाद मित्रांनो.